पुण्यात गणवेशाचा रुबाब दाखवत एका PSIने थेट कॅफेत घुसून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्राहकांना हकाललं, कॉफीचे ग्लास भिरकावले, कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली आणि हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झाला। व्हिडिओ व्हायरल होताच अखेर पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागली। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणारे पोलीस, पण जर कायद्याचे रक्षकच बेभान झाले तर? पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यातील PSI संदीप कदम यांनी भर रात्री एका कॅफेत घुसून अक्षरशः धिंगाणा घातल्याचा आरोप आहे। ग्राहकांना बाहेर हकाललं, कॉफीचे ग्लास जमिनीवर फेकले आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत गणवेशाचा धाक दाखवला। ही घटना 6 ते 7 जूनच्या मध्यरात्रीची। रात्रगस्त अधिकारी म्हणून ड्युटीवर असलेले PSI संदीप कदम पहाटे सुमारे 1:15च्या सुमारास शिरोळे रस्त्यावरील जिप्सी या कॅफेमध्ये पोहोचले आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून उपस्थित ग्राहकही हादरले। कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास फेकण्यात आले, ग्राहकांना उठवून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आलं, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा करण्यात आली आणि या सगळ्या प्रकाराचा एक एक क्षण CCTVमध्ये कैद झाला। आज तुम्हारे पास मिले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली। गणवेशात असलेला अधिकारीच अशी वागणूक देत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला। त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली। चौकशीत प्रथमदर्शनी गैरवर्तन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी PSI संदीप कदम यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। खरं तर अंगावर खाकी आली म्हणजे जबाबदारी आली, पण त्याहून मोठी जबाबदारी देखील आहे। कायद्याचं रक्षण करणारे जर कायद्याचा धाक दाखवत नागरिकांशी गैरवर्तन केलं तर लोकांचा विश्वास कसा टिकणार? या घटनेनंतर पोलीस दलातील शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। इतकंच नाही तर गणवेशाचा धाक दाखवून नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांचं केवळ निलंबन पुरेसं आहे का, असा प्रश्नही विचारला जातोय।